साहेब, आज शिंदे साहेबांची आपण गाठभेट घेतली. कसा प्रचाराचा शुभारंभ? आज उमेदवारांना घेऊन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि सोलापूरच्या खासदार प्रणिताईंची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन, शुभेच्छा घेऊन सुरुवात केलेली आहे. आज काँग्रेसकडे जागा भैया, पण आता आपण अर्ज भरलेला, अर्ज दाखल कशी असते? महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांना घेऊन पुढे जाणार आहोत. भैया, खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलेलं होतं. नंतर काही हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसचा अर्ज जो आहे तो बाद झाला. कुठेतरी निवडणूक लादली गेली असं देखील प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे. काय नक्की आपली भूमिका आहे? एकतर पहिली गोष्ट लोकशाही, आणि लोकशाहीमध्ये सर्वांना उभा राहण्याचा अधिकार आहे. आणि आव्हानं फक्त टीव्हीवरच बघितली आम्ही. आव्हानं विकास या सगळ्या गोष्टी असतील तर समक्ष भेटणं असतं, चर्चा असते आणि त्यातून माणसं पुढे जातात. या कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाहीत. टीव्ही माध्यम, प्रिंट मीडिया या गोष्टीतूनच आम्ही सर्व या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात कुठल्या गोष्टी झालेल्या नाहीत. झाल्या असत्या तर नक्की विचार पुढे गेला असता, काहीतरी झालं असतं. अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. आणि मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो आदेश दिला तो शेवटच्या क्षणाला मी मान्य केलेला आहे. भैया, खरं तर भाजपच्या नेत्यांनी अशी देखील टीका केलेली की काही विघ्नसंतोषी लोकांनी ही निवडणूक लादलेली आहे. कारण अनेकांनी हात मागे घेतले होते, मात्र ऐनवेळेस एक अर्ज राहिला. आपल्यावर कुठेतरी नाव न घेतलं टीका केली. मी माझ्या राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आदेश आहे, त्यांनी आदेश दिला की इलेक्शन बिनविरोध होता कामा नये. पुरोगामी विचार हा टिकला पाहिजे आणि ते विचार टिकण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे. जय हो पराजय हो हा नंतरचा गोष्ट आहे. इलेक्शन लढलं पाहिजे आणि पुरोगामी विचार समाजामध्ये गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही लढा. माझ्या नेत्यांचा आदेश आला तो मी पाळला. साहेब, आपल्या नेत्यांचा आदेश आपल्याच पक्षातल्या आमदारांना आलेला नाही का? कारण तो आदेश पळताना दिसत नाही. तर उत्तम जानकर जे आहे ते विरोधी भूमिका घेतात की आम्ही या मतदारावर बहिष्कार टाकतोय आणि हा उमेदवार आम्हाला मान्य नाही आहे. त्यांच्या मागे कोण आमदार आहे, एक नाव सांगा, असं देखील ते आव्हान त्यांनी केलेलं आहे. काय नक्की झाले, काय? त्याचबरोबर मोहिते पाटलांनी आमचा केस आणि गळा कापला म्हणतात. आमच्या घरातला प्रश्न आहे. घरात बसून आम्ही संपू, काय गैरसमज झाले असतील तर. पण भैया, कुठेतरी असं आहे की त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, यावरूनच त्यांची नाराजगी दिसते. खरं मगाशीच सांगितलं मी की आमचा घरातला प्रश्न आहे, आम्ही घरात बसून मिटवू. नाही, पण ते माध्यमांसमोर बोलतात की कुठेतरी दोन प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायची नाही, घरात बसू आणि संपवू आम्ही विषय. आपण असं म्हणालात की बिनविरोधचं आव्हान केवळ माध्यमांमध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये पाहिलं, ऐकलं, वाचलं. पण मग प्रत्यक्षात तुम्हाला जयकुमार गोरे असतील किंवा भाजपचे काही वरिष्ठ नेते कुणाचाही फोन आला नाही का ही निवडणूक बिनविरोध करा म्हणून विनंती किंवा अशा पद्धतीचे काही? नाही, कोणाचे फोन आलेले नाहीत. एका व्यक्तीच्या इगोमुळे ही निवडणूक लागली अशा पद्धतीचा आरोप भाजप नेत्यांकडून केला. लोकशाही आहे, इलेक्शन लढायच नाही का? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे का? तुम्ही सांगा पत्रकार मंडळींनी मला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडायचे, विचार पुढे न्यायची. माझ्या पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, मला महाविकास आघाडीचा विचार पुढे न्यायचा आहे. मग त्यातून कोण लढायला अंतिम तयार झालं, कोण कोण माघार घेतलं, सगळं दुनियाने बघितलेलं आहे. भैया, काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर तुमची बैठक झाली. त्या बैठकीत वसंत देशमुखांचं नाव एक फायनल झालं अशी चर्चा आहे. त्यावेळेस उत्तम जानकर असतील, अभिजित पाटील असतील किंवा तुमचे दोन अजून आमदार, त्यांना विश्वासात घेतलं नाही असं दिसून येते. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. चार आमदार आहेत. राजू खरे असतील, अभिजित पाटील असतील, नारायण आबा असतील, स्वतः उत्तम जानकर असतील. उत्तम जानकर म्हणतात आम्ही चारही नाराज आहोत कारण वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवर ते नाराज. आता त्या प्रश्नाचं मी 4 वेळा उत्तर देऊन झाले तुम्हाला. आमच्या घरातला विषय आम्ही घरात बसून संपवू. भैया, महाविकास आघाडीचे समर्थक असलेले पक्ष म्हणून किमान नारायण आबा आधीच फॉर्म भरताना सोबत आलेले होते. धनंजय डिकोळे अर्ज माघारी घेताना भाजपच्या नेत्यांसोबत गाडीमध्ये आले. शेकापचे आमदार देखील त्यांच्यासोबत कायम सोबत दिसत आहेत. राजू खरे शिंदेसेनेच्या याच्यामध्ये दिसत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीवर लढत असताना महाविकास आघाडीचे सगळे नेते
आधीपासूनच महायुतीच्या समर्थकांमध्ये भूमिका दिसली आहे. त्यामुळे ही ताकद महाविकास आघाडीची तुटली आहे जिथे असं वाटत नाही. मी या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. सर, काल पालकमंत्री असं म्हणाले की 616 मध्ये 16 मतं तरी मोहिते पाटलांना पडतात. या प्रश्नाची वाट बघत होतो मी. ही जाणकार 16 काय परत एकदा सांगा. 616 पैकी 16 मतं तरी विरोधकांना पडतील का? त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत का? त्यांचा सवाल. मी आज 16 मतापासून सुरुवात करतोय. त्यांनी सांगितलं ना 16 मत आहेत माझ्याकडे, मी 16 मतांपासून सुरुवात करतोय. विरोधकांना भैया अर्ज मागं घेण्यासाठी काय मुख्यमंत्र्यांकडून आपल्याशी संपर्क झाला का? फोन वगैरे आला होता? मला नाही फोन कोणाला. भैया पंढरपूर विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हापासून पंढरपूर चर्चेत आहे. त्या निवडणुकीत निकालापर्यंत पंढरपूर गेम चेंजर ठरणार तुम्ही शोध लावायचे पत्रकार काल मंडळी. देशमुख साहेबांनी देखील परिचारकांच्या कारखान्यावरती म्हणजे भेटीगाठी दिलेली. नेमकं काय आहे? राजकीय समीकरण कसं चालू आहे? परिचारकांची नाराजी दिसून येते. एक तर वसंतनाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर पंत परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. आणि काल त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि ज्या कारखान्यावर त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, संचालक म्हणून आहेत, सभासद आहेत आणि पंतांचं त्यांना कायम सहकार्य राहिलेलं आहे त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये. म्हणून ते पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखान्याच्या स्मृतीस्थळावरती गेले आणि ह्यात काही चुकीचं नाही आहे. का जाऊ नये? ज्यांनी घडवलं त्यांचे उपकार विसरायचे नाही. भैया कुठेतरी आपण पाहतोय 616 पैकी महायुतीकडं चांगलं बहुमत आहे. अशा पद्धतीची ही निवडणूक लढणार. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की पुरोगामी विचार हा समाजामध्ये राहिला पाहिजे. हुकुमशाही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी चालल्या नाहीत पाहिजे. माझ्या नेत्यांनी आदेश दिला तो मी पाळलेला आहे. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पुढे जाऊ आम्ही. वसंत देशमुख यांच्या मागे जी आहे त्याची ताकद आता राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी किती ताकद लावली तरी त्याचा निकाल ज्या दिवशी असेल त्या दिवशी स्पष्ट होईल. मी इलेक्शन लढतोय, बघूया पुढं काय काय होतंय ते. आणि मी सांगितलं तुम्हाला मी 16 मतापासून सुरुवात करतो. 1998 ला जे आहे भाजपकडे पण बहुमत नव्हतं. त्यावेळेस सुभाष देशमुख जयती विक्रमी मताने निवडून आले होते. तशा पद्धतीची काय अदृश्य शक्ती सध्या कामाला काँग्रेसकडे लावली आहे? त्यावेळेस मोठं मत दिलं. माझ्या मागे 700 अदृश्य मत आहेत. भैया महाविकास आघाडीतले मतांची आकडेवारी भाजप जसं सांगते पण भाजपमध्ये सुद्धा नाराजांचा एक मोठा गट असतो जिल्ह्यात वारंवार सांगतो. जसे की भाजपचे मतदार किंवा भाजपचे नेते आपल्याच्या संपर्कात आहेत. मागाशी मी सांगितलं तुम्हाला की 16 मतं माझी आहेत म्हणून पालकमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. मी 16 मतापासून सुरुवात करतोय आणि 600 मतं अदृश्य आहेत. ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. बघू काय काय होतंय पुढं. या महाविकास आघाडीतून आपण लढताय. मात्र महाविकास आघाडीतले किती पक्ष आपल्या सोबत आहे? सगळं दिसेल निकालाच्या वेळेस तुम्हाला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. यावर काय? कशा पद्धतीनं बाद झाला, काय झालं, याच्या मागचं सगळी माहिती आपण घ्यावी. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत, स्पीच व्हायरल झालेले आहेत. अजून खोलात जायचं असेल तर पंढरपुरात जाऊन माहिती घ्या काय घडलं काय नाही, ज्यानं सही केली त्याला काय काय आश्वासनं मिळालीत ह्याची माहिती घ्या तुम्ही सगळ्यांनी. निवडणुकीच्या येणाऱ्या काळात यशाचं अपयशाचं जे आहे ते श्रेय नेमकं कोणाकडे जाईल? मोहिते पाटलांकडे जाईल, पक्षाकडे जाईल? मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे आणि त्यासाठी मी लढणार. जिंकणं हारणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु पुरोगामी विचार या जिल्ह्यात टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही लढा देतोय. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला एक झाला सुद्धा काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला महत्व प्राप्त झालं. कशा पद्धतीनं पाहताय काँग्रेसचा अर्ज बाद होण्याचं दुःख देखील आहे का तुमच्या मनात? किंवा महाविकास आघाडीमध्ये निवडणूक होणार की फक्त राष्ट्रवादी होणार? सगळे म्हणून होणार, महाविकास आघाडी म्हणून होणार.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल कुठल्या ना कुठल्या कारणाने याची कल्पना तुम्हाला पहिलंच होती म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादीचा अर्ज दाखल केला होता. एबी फॉर्म बाद होईल वगैरे असं काही आमच्या डोक्यात नव्हतं, परंतु एक सिक्युअर हे राहावं म्हणून आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवलेले होते. एक सिक्युअर्ड असावं, काही होऊ शकतं, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी भरून ठेवले होते. झाली, सगळ्यांबरोबर झाली, साहेबांबरोबर झाली, ताईंबरोबर झाली, सगळ्यांबरोबर झाली. शिंदे साहेबांबद्दल बरोबर काय बोलणं झालं का? झाली, राजकीय चर्चा झाली आमची संपूर्ण. तसं तुम्हाला काय अनुभव आहे? आहेत, सगळ्यांनाच अनुभव आहेत. काय अनुभव? निधी जो काही कायद्यानं ठरवून दिलेला आहे त्या पद्धतीनं वाटप होत नाही या जिल्ह्यामध्ये. मनमानी पद्धतीनं सगळे अधिकार वाकवून निधी वाटला जातो. दिसेल भविष्यात तुम्हाला काय काय गोष्टी बाहेर येतील, त्यातून दिसेल तुम्हाला. भैया कुठेतरी सोलापूरचं राजकारण हे वेगळ्या वळणावर जातं असं दिसतंय का? कारण आपण म्हणतो की सोलापूर विधान परिषदेची जी जागा आहे ते मोहिते पाटील केंद्रित असायची. मात्र आता व्यक्तिगत कशा पद्धतीने बघता या सगळ्या राजकारणात? अनेक उन्हाळे पावसाळे असतात, त्या अनुभवातून शिकत जायचं असते. आम्ही कुठं घमेंडीनं वागत नाही, वागणारही नाही. या जनतेनं आमच्यावरती प्रेमही दाखवलेलं आहे, अतिप्रेमही दाखवलेलं आहे, नाराजीही दाखवलेली आहे, पुन्हा प्रेम दाखवलेलं आहे. आम्ही शिकत चाललोय, शिकत राहू. जनतेचा जो आदेश असेल या सोलापूर जिल्ह्यातला त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू. भैया खरं तर रणजितदादांच्या उमेदवारीची देखील चर्चा काही दिवसांपूर्वी रंगलेली होती. या रणजितदादा स्वतः उभारण्याची देखील चर्चा होती. काही वेळ हा निर्णय माघार घेतलेला चर्चा काय नक्की त्यामध्ये? या सगळ्या गोष्टी माध्यमातूनच आलेल्या आहेत. दादा कधीही उभा राहणार नव्हते आणि हा विषयच नाही. भैया कुठेतरी वसंत देशमुख यांच्या विरोधात राजेंद्र राव यांची उमेदवारी आहे. अशा पद्धतीने बघता ह्या सगळ्या राजकारणाचे समीकरण कशा पद्धतीने दिसेल तुम्हाला 22 तारखेला कशी जुळलीत ते. साहेब, तुम्ही घरातली गोष्ट आहे म्हणताय, घरात मिटून म्हणताय, परंतु माध्यमांसमोर येऊन आपल्याच पक्षाचे आमदार आपल्याच नेतृत्वात निवडून आलेले ते तुमच्यावरती केसानं गळा घातल्याचा आरोप करतात. तेच सांगितलं ना, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते कुटुंबात. तर तुमच्या कुटुंबात जर 2-3 भाऊ आहेत तुम्ही, तर त्यातल्या एका भावाला सवय असते माझ्यासारखं शांत राहायची, घरात बसून मिटवायची. 2 भावांना सवय असते बाबा बाहेर भावकीत जाऊन सांगावं बाबा हे असं केलं तसं केलं. मिटवू ना आम्ही आमच्या घरातला विषय.